हिंदू परंपरेची 5 दैवत सर्वात श्रेष्ठ समजले जातात. त्यांच्यात गणेशाचं स्थान फार मोठं मानलं जातं. हिंदू धर्मामधला कोणताही सण किंवा शुभ कार्य करताना सगळ्यात आधी गणेशाची पूजा केली जाते. हिंदू पुराण कथांमध्ये गणपतीच्या अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, पण त्यापैकी त्यांच्या जन्माची कथा सगळ्यात लोकप्रिय आहे. आणि त्यांचा जन्म कसा झाला ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. भगवान शंकर आणि देवी पार्वती जिथे राहतात त्या कैलास पर्वतावर या प्रसंगाला सुरुवात झाली. एक दिवस भगवान शंकर कैलासावर होते आणि देवी पार्वती स्नानाची तयारी करत होती. आणि त्यावेळी ती विचार करत होती, या क्षणी तिथे कोणीच नाही. त्यापेक्षा नंदीला दारावर उभा राहून पहारा द्यायला सांगा. नंदी, काय माते? नंदी, मी स्नानाला चालले आहे, त्यामुळे कोणालाही आत येऊ देऊ नकोस. मुळीच काळजी करू नकोस माते, आणि शांतपणे स्नान कर. मी कोणालाही प्रासादात येऊ देणार नाही. पार्वती निर्धास्तपणे स्नानाला निघून गेली आणि नंदी प्रवेशद्वाराशी पहारा करू लागला. पण पार्वती आत गेल्याबरोबर भगवान शिव तिथे पोहोचले. नंदीला ते दिसले. तो विचार करू लागला, भगवान शिव हे देवी पार्वतीचे पती आहे आणि माझे धनी आहे. मी त्यांना हात शिरू दिलं नाही तर ते रागावतील, आणि ते आत गेले तर देवी पार्वती चिडतील. आता मी काय करावं बरं? नंदी विचार करत असतानाच भगवान शिव त्याला ओलांडून पलीकडे गेले आणि त्यांनी प्रासादात प्रवेश केला. आता नंदीला काहीच करणं शक्य नव्हतं. तो असहाय्य होता. भगवंत आत गेली. आता मातेला हे समजलं की ती नक्कीच माझ्यावर चिडणार, त्यामुळे तिला हे समजायच्या आत आपण नाहीसं झालेलं बरं. चला बघू इथून. नंदीनं बरोबर विचार केला होता. देवी पार्वतीनं भगवान शंकराला प्रासादात शिरत असताना, ते सुद्धा ती स्नान करत असताना पाहिल्याबरोबर ती चिडली आणि अस्वस्थही झाली. तिनं लगेच मनाशी निर्णय घेतला, मला खरोखरच कोणातरी अशा व्यक्तीची गरज आहे की जी फक्त माझीच आज्ञा पाळेल. कारण इथे असलेल्या गणांपैकी कोणालाही शिवाच्या आज्ञेचं उल्लंघन करणं शक्यच नाही. मी असा एक गण तयार करते की जो फक्त माझीच आज्ञा पाळेल. दृढनिश्चय केलेल्या पार्वतीनं दुसऱ्याच दिवशी आपल्या शरीराला लावलेलं चंदनाचा लेप काढला आणि त्यापासून एक पुतळा बनवायला सुरुवात केली. पार्वतीनं मग आपल्या मंत्रशक्तीनं तो पुतळा जिवंत केला आणि त्याचं रूपांतर एका मुलामध्ये झालं. पुत्रा, आजपासून तू माझा मुलगा गणेश आणि तू फक्त माझीच आज्ञा पाळायची आहेस. तू सांगशील तसं माते. मी फक्त तुझ्याच आज्ञेचे पालन करेन. काय करू माते? पुत्रा, हा दंड घेऊन प्रासादाच्या द्वाराशी जाऊन उभा राहा आणि माझं स्नान होईपर्यंत कोणालाही आत सोडू नकोस. जशी तुझी इच्छा माते. आता इथे कोणीही प्रवेश करू शकणार नाही. गणेश द्वारावर पहारा देत उभा होता. इतक्यात भगवान शंकर तिथे आले आणि गणेशाला पाहून आश्चर्यचकित झाले.
पार्वतीला नवीन गण रक्षक म्हणून नेलेला दिसतोय. थांबा, तुम्ही आज जाऊ शकत नाही. बाळा, तू मला ओळखत नाहीस. हा महाल माझा आहे. मला निमूटपणे आत जाऊ दे. तुम्ही कोणीही असो, जोपर्यंत माझी माता परवानगी देत नाही तोपर्यंत तुम्ही आत जाऊ शकत नाही. म्हणजे तू पार्वतीचा मुलगा आहेस? हो, मी पार्वती मातेचाच मुलगा आहे आणि तिनेच मला आज्ञा दिली आहे. हे बघ बाळ, मी शिव आहे, पार्वतीचा पती. समजलं? नाही, मी कोणालाही आत प्रवेश करू देणार नाही. हे बघ, मोठ्या लोकांनी दिलेल्या आज्ञेचं पालन करणं केव्हाही चांगलं, पण मी पार्वतीचा पती आहे, या परासादाचा धनी आहे. चल हो बाजूला, माझ्या मार्गातून दूर हो. तुम्हाला कळत नाही? माझ्या मातेच्या आज्ञेशिवाय मी तुम्हाला आत जाऊ देणार नाही. नाही म्हणजे नाही. बाजूला हो म्हणतो ना. हे बघ मुला, तू तुझ्या मर्यादेचं उल्लंघन करतोस. ही वाघ नाही तर माझ्यासारख्या साऱ्या विश्वाच्या देवानी देवानं या एवढ्याशा मुलाला शासन करणं योग्य नव्हे. मी माझ्या गणांना त्याला समजावून सांगण्यासाठी इकडे पाठवतो. नंदी, भृगी, बघू आपण आम्हाला बोलव. हो, असेच प्रासादाच्या द्वारापाशी जा. स्वतःला पार्वतीचा पुत्र म्हणून घेणारा एक मुलगा तिथे पहारा देतोय. तो मला हात सोडत नाही. त्याला जरा समजावून सांगा. जशी आज्ञा भगवान. कोण आहात तुम्ही? आम्ही भगवान शिवाचे गण आहोत. मी नंदी आणि हा भृगी. आमच्या धन्याला तू प्रासादात सोड असं तुला समजावून सांगायला आम्ही आलो आहोत. असं म्हणजे यावेळी त्यांनी त्यांच्या गणांना पाठवलं तर? नाही, मी त्यांना सोडणार नाही. मूर्खासारखं वागू नकोस. ते केवढे श्रेष्ठ देव आहेत तुला माहित नाही. निष्कारण संकट ओढावून घेशील. मला त्यांची मुळीच भीती वाटत नाही. मी फक्त माझ्या मातेच्या आज्ञेचं पालन करणार. जा, तुम्ही दोघेही इथून निघून जा. असं एकंदरीत तुला सभ्य भाषा समजत नाहीसं दिसतंय. थांब, तुला कसं वागायचं ते शिकवतो. या पुराच्या अंगात विलक्षण शक्ती दिसते. त्याने एकदा ढकललं तर मी संपूर्णपणे हलून गेलो. भृगी, त्याला सोडू नकोस. तेव्हा हे काय काय होतं? या पोराच्या दंडामध्ये जाऊन विजेसारखी शक्ती आहे. नंदी, आपण इथून निघून गेलेलंच बरं. हा, पळकुटे कुठले जातील त्यांच्या धन्याकडे. भगवान क्षमा साहेब, तो बालक अचानक शक्तिमान आहे. आम्हाला त्याने लाजेनं मान खाली घालायला लावली. काय त्या पोरानं तुमची अशी अवस्था केली? आता त्याला धडा शिकवायलाच हवा. भगवान शिवानं नंदी आणि भृगीची अवस्था पाहिल्यावर त्यांनी आपल्या सगळ्या गणांना पाचारण करायचं ठरवलं. भगवान शिवानं आज्ञा सोडताच नंदी आणि भृगीसहित सगळे गण प्रासादाच्या द्वाराकडे जाऊ लागले. आपले गण यशस्वी होतील अशी भगवान शिवाची कल्पना होती, पण त्याला गणेशाच्या अंशशक्तीची कल्पना नव्हती. आणि थोड्याच वेळात ही गोष्ट प्रत्येक गणांच्याही लक्षात आली. शिवाच्या प्रत्येक गणाला एकटा गणेश भरपूर मार देत होता. हा सगळा घडलेला प्रकार पार्वती मातेला सांगायला प्रासादात एक दासी आहे आणि तिने प्रवेशद्वारापाशी घडलेली सगळी हकीकत पार्वती मातेला सांगितली. हे सगळं ऐकून पार्वती माता अस्वस्थ झाली आणि काय झालं ते बघायला निघाली. भगवान शिव जरी माझे पती असले तरी ते जे करताहेत ते चूक आहे. एवढ्याशा मुलाशी लढायला त्यांनी त्यांच्या गणांना पाठवायला नको होतं. तो एकटा त्या गणांशी युद्ध करतो. त्याला काही झालेलं मला चालणार नाही. मी त्याला माझी सारी शक्ती देते.
लवकरच सगळे देव हे युद्ध पाहू लागले आणि गणेशाच्या आमच्या शक्तीचं त्यांनाही मोठं आश्चर्य वाटलं. शिवाच्या गणाशी तेही त्याच्याच प्रासादासमोर हा कोण मुलगा युद्ध करतोय. तो कोणीही असो, पण त्या मुलाच्या अंगात प्रचंड शक्ती दिसते. त्याच्यापुढे कोणीही टिकू शकलं नाही. पण हे जे काही चालले ते योग्य नाही. चला आपण शिवाकडे जाऊ आणि त्यांनाच विचारू. हो हो चला. सगळ्या देवांनी भगवान शिवाकडे जायचं ठरवलं. त्याच वेळी गणेशानं पराभूत केलेले गणही भगवान शिवाकडे पोहोचले आणि आपली काय अवस्था झाली ते सांगू लागले. तो आम्हाला असा मारत होता जणू त्याला खूप हात होते. आम्ही त्याचा सामना करू शकलो नाही. आम्ही तर त्याच्या सावलीपर्यंत पोहोचू शकलो नाही. तुम्ही सगळे मिळून त्या पोराला आवरू शकला नाहीत. तो स्वतः चढू अग्निदेव असावा अशा पद्धतीने त्याच्या हातातला तो दंड अग्निजोला फेकत होता. म्हणजे तुमची शस्त्र सुद्धा त्या दंडासमोर टिकू शकली नाहीत. त्यांचं म्हणणं बरोबर आहे शिवा. भगवान, तो मुलगा खरोखरच आश्चर्य आहे. तुमच्या गणांपैकी कोणीही त्याच्यासमोर टिकू शकले नाही. आता मात्र मी त्याला चांगलाच धडा शिकवणार. इंद्रा, तुझं सैन्य घेऊन जा आणि त्या पोराला इथे घेऊन ये. जशी आपली आज्ञा भगवान. नको, हे प्रकरण मला सामोपचाराने भेटू दे. ब्रह्मा, त्याला अद्दल घडलीच पाहिजे. अरे मला माझ्याच घरात जाण्यापासून लावतो. शांत हो शिवा, शांत हो. एकदा मला प्रयत्न तर करू दे. त्यात जर मला यश मिळालं नाही तर तुला हवं ते तू करू शकतो. कोण तुम्ही आज जाऊ शकत नाही. बाळ, मी इथे भगवान शिवाच्या वतीनं आलो. असं म्हणजे अजूनही समजलेलं दिसत नाही त्यांना, म्हणून तुम्हाला पाठवलेलं दिसतंय. हे घ्या. भित्रे कुठले. ब्रह्मदेवा, तो किती उद्धट आहे ते मी सांगितलंच होतं तुम्हाला. आता काहीतरी खंबीर उपाय करण्याची वेळ आली आहे. इंद्रा, तू जा आणि त्याला धरून इथं घेऊन ये. तुला नक्कीच यश मिळेल. जशी आपली इच्छा भगवान. हे अत्यंत अयोग्य आहे. आता माझ्या या एवढ्याशा मुलाशी युद्ध करायला भगवान इंद्र स्वतः आले. शिव माझ्या मुलावर घोर अन्याय करतायत. आता गणेशावर सगळीकडून सैन्य आपापल्या शस्त्रांनी हल्ला करत होतं. गणेश मात्र सगळ्यांशी एकटा युद्ध करत होता. पण काली माता आणि दुर्गा माताही त्याला अदृश्य राहून मदत करत होत्या. हे सगळं बघून शेवटी इंद्रही हतबल झाला. आपण हे युद्ध जिंकू असं मला नाही वाटत. कुठल्या शस्त्रांचा त्याच्यावर परिणाम होताना दिसत नाही. मला वाटतं आपण हे भगवान शिवाला जाऊन सांगायला हवं. हे बहुता ऐरावताला ताबडतोब भगवान शिवाकडे घेऊन चाल. इंद्र युद्धभूमीवरून पळाला आणि भगवान शिवापाशी पोहोचला. भगवान, तो मुलगा खरोखरच असामान्य आहे. माझ्या सैन्याला सुद्धा अपयश आलंय. मी कसा बसा इथे येऊन पोहोचलोय. एवढ्याशा त्या पोरासमोर आपण मुळीच शरणागती पत्करायची नाही. आता मी आणि विष्णू त्याच्याशी युद्ध करू. ते दोघे युद्धभूमीकडे जायला निघाले. भगवान शिव आणि भगवान विष्णू. आणि युद्धभूमीवर गणेश फारच त्रासदायक करत होता. पण भगवान शिव आणि भगवान विष्णू तिथे पोहोचल्याबरोबर युद्ध थांबलं आणि भगवान शिवानं गणेशाला ताकीद दिली. मी तुला शेवटची संधी देतोय. तू जे काही केलंस त्याबद्दल माफी माग, नाही तर नाही. अशक्य. त्यानं माझं त्रिशूलही पाडलं, पण माझ्याकडे इतरही शस्त्र आहेत. आता माझी पाळी. हे शिवा, माझं म्हणणं आहे, मी त्याला युद्धामध्ये गुंतवून ठेवतो. तू विरुद्ध बाजू घेऊन त्याच्यावर आक्रमण कर. तू म्हणतोस तसंच करू विष्णू.
शरीर जमिनीवर पडल्याबरोबर काय घडले ते पार्वतीला समजले. नाही नाही, हे मी चालू देणार नाही. त्यांनी कपट करून माझ्या मुलाला मारलं. ज्यांनी कुणी गणेशाचा वध केला असेल त्या कोणालाही मी सोडणार नाही. माझी सर्व शक्ती मी मी तुम्हा सर्वांना आज्ञा देते आहे की तुम्ही जा आणि वाटेत येणाऱ्या सगळ्या देवतांना आणि गणांना मारून टाका. कोणालाही सोडू नका. तुमच्या शक्तीने त्यांचा नाश करा. कोणालाही सोडू नका. जा. सगळे देव आणि गण जीव वाचवण्यासाठी वाट कुठे तिकडे पडत होते. पण आपण तर सर्व फक्त भगवान शिवाला मदत करायला आलो होतो. आता व्हायचं ते होऊन गेलं. आता खरा प्रश्न असा की हे सगळं थांबवायचं कसं. आता एकच मार्ग आहे, तो म्हणजे देवी पार्वतीची समजूत घालणे. पण तिच्यासमोर कोण जाणार? आपण तिथे गेलो तर ती आपल्याला सुद्धा मारून टाकेल. हे ब्रह्मदेव, हे फक्त तुम्ही करू शकता. नाही, हा धोका मी पत्करणार नाही. माझ्या अहंकारी स्वभावामुळेच हे सगळं झालं. या प्रश्नाचं उत्तर मलाच शोधावं लागेल. आपण नारदाला पाठवलं तर? नारायण नारायण. आम्ही आपलाच विचार करत होतो. काही म्हणालात इंद्रा? नारदा, आम्ही तुझीच आठवण काढत होतो. जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा तुम्हाला माझीच आठवण येते. आणि ज्या पद्धतीने तुम्ही सगळे या गुहेत लपून बसला त्यावरून तर असंच दिसतंय. आम्ही मोठ्या संकटात आहोत. मग श्री विष्णूनं नारद मुनींना घडलेला वृत्तांत सांगितला. मी आता काय करावं असं तुमचं म्हणणं आहे? तू माता पार्वतीकडे जाऊन तिची समजूत काढावी आणि तिला शांत करावं. मला पार्वती मातेची जी माहिती आहे त्यावरून सांगतो की ती नक्कीच आपल्याला क्षमा करेल. मी लगेच तिच्याकडे जातो. नारायण नारायण असं म्हणून नारद मुनी लगेच निघाले. नारायण नारायण. प्रणाम. हे जगज्जननी, हे माते, तुला काय वाटत असेल याची मला पूर्ण कल्पना आहे. पण हा काही तुझा मूळ स्वभाव नव्हे. मी तुला कळकळीची विनंती करतो की तू कृपया क्रोध आवरावा, शांत व्हावं आणि तुझ्या शक्तींना थांबवण्याची आज्ञा द्यावी. त्यांनी जे काय केलं ते अतिशय चुकीचं होतं याची मला पूर्ण कल्पना आहे. कृपा करून त्यांना क्षमा कर. क्षमा कर माते, क्षमा कर. त्यांना क्षमा कर. मी त्यांना क्षमा करतो, पण फक्त एका अटीवर. आणि ती अट अशी की माझ्या मुलाला त्यांनी जिवंत केलं पाहिजे आणि सर्व देवतांमध्ये त्याला मानाचं स्थान मिळालं पाहिजे. नाहीतर हा संहार असाच सुरू राहील. जशी तुझी इच्छा माते. नारायण नारायण. नारद मुनी तिथून थेट त्या गुहेकडे गेले. तिथे त्यांनी देवांना पार्वतीची अट सांगितली. आम्ही तिची इच्छा पूर्ण करू. तिच्या मुलाला पुन्हा जिवंत करू. तुम्ही सगळे उत्तरेकडे जा. तुम्हाला जो कुठला प्राणी सगळ्यात प्रथम दिसेल त्याचं डोकं कापून घेऊन या. मी आणि ब्रह्मदेव तुमची वाट पाहतो. भगवान शिवाची आज्ञा ऐकल्याबरोबर सगळे निघून गेले. तेवढ्यात भगवान विष्णू हत्तीचं मस्तक घेऊन तिथे आले. त्यांनी ते हत्तीचं मस्तक गणेशाच्या मानेवर ठेवलं. थोड्याच वेळात सगळ्या देवांनी मंत्र म्हणायला सुरुवात केली. थोडा वेळ गेल्यानंतर गणेश पुन्हा जिवंत झाला. सगळ्यांनी सुटकेचा विश्वास. गणेश माते, पुत्रा, केवळ माझ्यामुळे तुला हा सगळा त्रास सहन करावा लागेल. नाही माते, तुझ्या आज्ञेचे पालन करणं हे माझं कर्तव्य आहे. यापुढे तुला कसलाही त्रास होणार नाही. आणि मी तुला असा वर देते की सगळ्या देवांच्या आधी लोक तुझी पूजा करतील. तुझ्या पूजेशिवाय कोणतंही शुभ कार्य पूर्ण होणार नाही. पार्वती, मला क्षमा कर. माझ्या अहंकारामुळेच हे घडलं. आजपासून गणेश माझाही मुलगा म्हणून ओळखला जाईल. तू खूप मोठं धैर्य आणि शौर्य दाखवलं. आजपासून लोक तुला विघ्नेश्वर म्हणून ओळखतील. सर्व विघ्नांचा